नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आता गव्हर्नमेंटने एक नवीन महत्त्वाचा अपडेट इथे घेतलेला आहे. ज्यामध्ये मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जर नवीन नंबर लिंक करायचा असेल, नंबर चेंज करायचा असेल, तर त्यासाठी एक महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकारने एक नवीन ॲप लॉन्च केलेलं आहे. त्या अंतर्गत तुम्ही आता अगदी घरी बसून फक्त ₹75 तुम्ही तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर चेंज करू शकता, नवीन मोबाईल नंबर ॲड करू शकता. असे काही महत्त्वाचे अपडेट त्या ॲपमध्ये दिलेले आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या आधार कार्डचा मोबाईल नंबर कशाप्रकारे चेंज करू शकता, न्यू मोबाईल नंबर कशाप्रकारे ॲड करू शकता, त्याचाच एक महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि असंच नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आधार कार्डला नवीन नंबर कशाप्रकारे लिंक करायचा आहे. तर त्यासाठी सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनच्या होम स्क्रीनवर यायचं आहे. इथे आल्यानंतर इथे तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये सिम्पली तुम्हाला आधार हे तुम्हाला सर्च करायचं आहे. आधार सर्च केल्यानंतर एक नंबरचंच अशा प्रकारे ॲप आहे. लोगोवर पाहू शकता अशा प्रकारे ॲप असणार आहे. आधार युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर अशा प्रकारे ॲप्लिकेशन आहे. हेच ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर सिम्पली ओपन करा. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे त्या ॲपचा डॅशबोर्ड तुम्हाला इथे दाखवला जाईल. तर इथे तुम्हाला स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, किंवा तुम्ही त्याचं इंट्रोडक्शन वगैरे पण पाहू शकता. रेडी टू बिंग याच्यामध्ये आता आय एम रेडी विथ माय आधार यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ज्याच्या आधार कार्डला तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक ॲड करायचा आहे, चेंज करायचा आहे, त्याचाच आधार क्रमांक तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. तर इथे आय एम रेडी विथ माय आधार यावर क्लिक केलं. आता ज्याचा आधार कार्डला मोबाईल नंबर ॲड करायचा आहे, चेंज करायचा आहे, त्याचाच आधार कार्ड क्रमांक इथे तुम्हाला एंटर करायचा आहे. ओके, तर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे, ज्याचा चेंज करायचा आहे. आधार कार्ड नंबर एंटर केल्यानंतर कंटिन्यू यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर याची जे काही टर्म्स कंडिशन असतील त्या तुम्हाला ॲग्रीवर क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड यावर तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर आता इथे एक तुम्हाला सिलेक्ट सिमचं ऑप्शन दिसेल. तर यापैकी तुम्हाला कोणतं पण तुमचं एक सिम इथे सिलेक्ट करायचं आहे. म्हणजेच या ॲपद्वारे तुम्हाला एक SMS सेंड करायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही कोणतंही सिम कार्ड इथे सिलेक्ट करू शकता. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तुमचं सिम कार्ड जे सिलेक्ट करशाल तो तुमचा मोबाईल नंबर लिंक होईल. तर यामध्ये असं काही नाही मित्रांनो. यामध्ये फक्त तुम्हाला जो काही 1947वर जो काही आधार कार्ड अंतर्गत SMS सेंड करायचा आहे, ते सिम कार्ड तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. म्हणजे ज्या सिम कार्डमध्ये रिचार्ज असेल ते सिम कार्ड सिलेक्ट करा आणि सेंड SMS यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता जे सिम कार्ड सिलेक्ट केलं असाल त्याच्यावरून एक SMS सेंड केला जाईल. इथे पाहू शकता सेंड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेंडवर क्लिक केल्यानंतर SMS सेंड सक्सेसफुली दिसून जाईल. एक व्हेरिफिकेशन केलं जातं तुमचा SMS सेंड करून. तर हे मोबाईल नंबर आता आपला व्हेरीफाय केला जाते. मोबाईल नंबर व्हेरीफाय झाला आहे. आता इथे आपल्याला कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन, आता ज्याचा आधार कार्ड नंबर एंटर केला होता त्याचा आता फेस ऑथेंटिकेशन तुम्हाला इथे करायचं आहे. तर हे कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर कंटिन्यू विथ धिस नंबर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इनिशिएट फेस ऑथेंटिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या अगोदर तुम्हाला तुमच्या लाईट म्हणजे ज्या ठिकाणी उजेड जास्त आहे अशा ठिकाणी जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला तुमचं फेस ऑथेंटिकेशन हे करायचं आहे. तर इनिशिएट फेस ऑथेंटिकेशन यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे फेस ऑथेंटिकेशन ओपन होईल. इथे फक्त तुम्हाला तुमचे डोळे बंद चालू करायचे आहेत, जेणेकरून तुमचं फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट होईल. इथे पाहू शकता मी काही सेकंदामध्ये आपलं फेस ऑथेंटिकेशन हे कंप्लीट झालेलं आहे. गेटिंग युअर आधार रेडी. तर प्रोसीड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 6 डिजिट एक नवीन पिन जनरेट करायचा आहे. तर कोणताही रँडम पिन तुम्ही जनरेट करू शकता. तर कोणता पिन जनरेट करा. जनरेट केल्यानंतर आता यापुढं काही तुमची पूर्ण प्रोफाईल ओपन झालेली तुम्हाला ते दिसून जाईल. तर इथे काही गाईडलाईन्स दिलेले ते तुम्ही बघू शकता किंवा स्किप गाईड्स यावर पण क्लिक करू शकता. तर इथे पाहू शकता वरी सर्वात वरी तुमचा फोटो, आधार कार्डवर जो फोटो असेल तो तुम्हाला इथे शो केला जाईल आणि तुमचं स्कॅनर इथे शो केलं जाईल. ओके, इथून तुम्ही तुमची संपूर्ण डिटेल व्हेरीफाय करू शकता. तर इथे तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, इथे स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर इथे एक नवीन ऑप्शन आलेले आहेत, माय आधार अपडेट किंवा माय कॉन्टॅक्ट कार्ड. इथे असे 2 सर्व्हिस ओपन झालेले आहेत आता सध्याला. तर माय आधार अपडेट या ऑप्शनवर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे विविध सर्व्हिसेस तुम्हाला इथे दाखवल्या जातील, जसे की मोबाईल नंबर अपडेट झालं, ॲड्रेस अपडेट झालं, नेम अपडेट झालं, ईमेल ID अपडेट झालं. तर सध्याला तरी आता एवढ्या सर्व्हिस आहे नुकत्याच चालू करण्यात आलेल्या. त्यामध्ये पण काही सर्व्हिस कमिंग सूनमध्ये आहेत. म्हणजे काही काही सर्व्हिसेस यामध्ये अपडेटमध्ये आलेल्या आहेत. जसे की यामध्ये
मोबाईल नंबर आलेला आहे. ॲड्रेस जर पाहायला गेलं तर कमिंग सूनमध्ये आहे. नेम अपडेटमध्ये पण कमिंग सून आहे आणि ईमेल अपडेट पण कमिंग सूनमध्ये आहे. म्हणजे लवकरच यामध्ये सर्व फीचर येणार आहे. तात्पुरत्यासाठी फक्त मोबाईल नंबर अपडेट हा ऑप्शन सक्रिय करण्यात आलेला आहे. तर सिम्पली तुम्हाला मोबाईल नंबर आपल्याला अपडेट करायचा आहे, चेंज करायचा आहे, नवीन ॲड करायचा आहे. तर मोबाईल नंबर अपडेट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर अपडेट दिस रिक्वेस्ट विल टेकन अबाउट 5 मिनिट, फक्त 5 मिनिटाची प्रोसेस असणार आहे. तर यामध्ये प्रोसेसिंग टाईम पाहू शकता 30 दिवस दिलेले. एवढे दिवस तर लागत नाही, हार्डली 24 ते 72 घंटे लागतात. म्हणजे 1 ते 2 दिवसामध्ये तुमचं काम होऊन जातं. हे मॅक्स टू मॅक्स 30 दिवस तुम्हाला ते लागू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर प्रोसेसिंग टाईम तुम्हाला एवढा काही जास्त लागणार नाही. 30 दिवस, हार्डली 1 ते 2 दिवसामध्ये तुमची प्रोसेस होऊन जाईल. प्रोसेसिंग फी जी काय असणार आहे ती ₹75 ते तुम्ही आकारली जाणार आहे. म्हणजे मोबाईल नंबर ॲड करणे, चेंज करणे यासाठी तुम्हाला ₹75 यासाठी पेड करावे लागतील. तर यासाठी रिक्वायरमेंट काय आहे, तर करंट मोबाईल नंबर तुम्हाला लागणार आहे आणि जो मोबाईल नंबर ॲड करायचा तो मोबाईल नंबर पण तुम्हाला तिथे लागणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर ही सर्व्हिस पाहायला गेलं तर तुमच्या आधार कार्डला ऑलरेडी मोबाईल नंबर लिंक असेल आणि तो नंबर चेंज करायचा असेल तर ती सध्या सर्व्हिस याने या ॲपमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. परंतु ज्या आधार कार्डला कोणताच मोबाईल नंबर लिंक नसेल आणि त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर अशी प्रोसेस अजून तरी सुरू करण्यात आलेली नाही. ती प्रोसेस लवकरच सुरू करण्यात येणार आहे, कमिंग सूनमध्ये आहे. जेव्हा केव्हा त्याचं पण अपडेट येईल त्याचा अपडेट आपण आपल्या व्हिडिओवर नक्की आपल्या चॅनलवर नक्की अपलोड करू. तुमच्या आधार कार्डला जो काही दुसरा मोबाईल नंबर लिंक असेल तो चेंज करून तुम्हाला नवीन ॲड करायचा असेल तर ती प्रोसेस आता तुम्ही या ॲपद्वारे करू शकता. तर यासाठी स्टेप काय दिलेलं आहे, करंट तुम्हाला मोबाईल नंबर लागणार आहे कारण की त्याच्यावर OTP जाईल. नंतर न्यू मोबाईल नंबर ॲड केल्यानंतर तो व्हेरीफाय करण्यासाठी त्याच्यावर OTP जाईल. नंतर फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे आणि मेक पेमेंट करून तुमची रिक्वेस्ट इथे कंप्लीट करायची आहे. म्हणजेच हार्डली 3 स्टेप तुम्हाला इथे दिलेले आहे. या 3 स्टेप तुम्हाला इथे कंप्लीट करायच्या आहेत. ओके, तर इथे तुम्हाला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला जो काही 6 डिजिट OTP असेल, सर्वात अगोदर करंट मोबाईल नंबरवर जाईल. तो मोबाईल नंबरवर गेल्यानंतर तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर डन यावर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा युअर करंट रजिस्टर मोबाईल नंबर इथे तुम्हाला शो केला जाईल. म्हणजे सध्या जो काही मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याची तो मोबाईल नंबर तुम्हाला ते शो केला जाईल आणि न्यू मोबाईल नंबर जो तुम्हाला ॲड करायचा आहे, जो मोबाईल नंबर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला ॲड करायचा आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला ते ॲड करायचा आहे, एंटर करायचा आहे. ॲड केल्यानंतर त्याच्यावर एक OTP जाईल. OTP व्हेरीफाय करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर तुमचं फेस ऑथेंटिकेशन करायचं. म्हणजे जसं आपण फेस सुरुवातीला व्हेरीफाय केलं तसं परत एकदा तुमचं फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे आणि जी काही ₹75 फीस असेल ती तुम्हाला तिथे पेड करून अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने सर्व्हिस तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हार्डली 5 ते 10 मिनिटामध्ये तुम्ही तुमची संपूर्ण प्रोसेस इथे कंप्लीट करू शकता. तुमचा आधार कार्डचा मोबाईल नंबर चेंज करू शकता. नवीन जो काही मोबाईल नंबर असेल तो तुम्ही इथे ॲड करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस आहे. मित्रांनो, तुम्हाला जरी प्रोसेस आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक व्यक्तींना नक्की शेअर करा. ज्या व्यक्तींना स्वतःच्या आधार कार्डला मोबाईल नंबर चेंज करायचा, नवीन अपडेट करायचा आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण याच्यामध्ये फायदा होईल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.